श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज गुरुवारी आली आहे मोहिनी एकादशी. तर एकादशी शास्त्रानुसार मोहिनी एकादशीचं व्रत श्रेष्ठ मानलं जातं. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून राक्षसाचा वध केल्याचं सांगितलं जातं. मोहिनी एकादशी व्रत केल्यामुळे व्यक्तीची सर्व पापं धुतली जातात आणि व्यक्तीला शत्रूवर विजय प्राप्त करता येते. एवढंच नाही तर एकादशी व्रत केल्याने कुटुंबात सुख शांती कायम राहते आणि व्यक्तीला धन ऐश्वर्य आणि बुद्धीची प्राप्ती होत असते. तसेच एकादशी केल्याने आरोग्य निरोगी राहते आणि व्यक्तीची सर्व दुःख दूर होतात. सर्व पापांपासून मुक्ती होते. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीची सुरुवात ही 7 मे रोजी सकाळी 10:19 सुरू होईल आणि तर सुरू झाली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 मे रोजी दुपारी 12:29 समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार मोहिनी एकादशीचं व्रत 8 मे रोजी म्हणजे गुरुवारी आज केले जाईल. तर पद्मपुराणानुसार त्रेतायुगात भगवान रामांनी महर्षी वसिष्ठांच्या सांगण्यावरून हा उपवास केला होता. असं म्हणतात की हा उपवास सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती देणारा आणि सर्व पापांपासून मुक्ती करणारा सर्वोत्तम उपवास आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरी चालेल, पण संध्याकाळी उंबरठा व जाळा या 3 वस्तू जाळल्यामुळे घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, भांडण, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचा दारिद्र्य देखील नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर त्या कोणत्या वस्तू जाळायच्या आहेत, कोणत्या वेळेत जाळायच्या त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही मिळत राहील आणि तुम्ही पण माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्या कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्याला कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आणि आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असेल, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल, मुलं खूप हट्टी करत असतील, चिडचिड करत असतील, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, त्यांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल, त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी म्हणजे आज संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9:30 ची जी वेळ असते तर ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तीच अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दीप हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. हा संपूर्ण उपाय जो आहे तर तो आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहोत. हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा उघडायच्या आहेत, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी आहे, आपल्या घरातनं बाहेर काढून टाकायची आहे. या उपायाकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे, कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मकता अशा लहरी असतात. त्या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही ठेवायची आहे. शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहे, दारिद्र्य आहे ते तर दूर होण्यास मदत होते, ही मिळत असते. आता तुम्ही
गावखेड्या साईड राहत असाल तर तुम्हाला शेण हे सहज भेटून जाणार आहे. पण तुम्ही आता शहरात राहत असाल तर तिथे पूजेचे साहित्य मिळते, तिथे सहज तुम्हाला छोट्या छोट्या शेणाच्या गौरींचं पॅकेट हे भेटून जाणार आहे. त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला 5 भीमसेनी कापुराच्या वड्या ह्या ठेवायच्या आहेत. मी प्रत्येक उपायामध्ये सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूर हा वापरायचा आहे, कारण त्यात नैसर्गिकरित्या बनलेले असतात. त्यामध्ये जे तत्व असतात तेच आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्यात अत्यंत प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगा आणि 3 हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायच्या आहेत. ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहोत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या आहेत. त्या अखंड असाव्यात, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्यात. ज्याप्रमाणे लवंगा आणि हिरवी वेलची आपल्या जीवनातील चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य देखील उजळवायचं कामसुद्धा करत असतात. तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत. जेव्हा आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून आपण काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि ह्या लवंगा, हिरव्या वेलचीसुद्धा आपल्याला मातीच्या पंतीमध्ये टाकायच्या आहेत. आता आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत. काळे तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत. जेव्हा आपण तिळापासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यास मदत होते. तसेच हे काळे तीळ आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा उतरवायचे आहेत आणि हे काळे तीळसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये नेऊन टाकायचे आहेत. आता हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहोत. तर देवघरामध्ये प्रज्वलित केलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 थेंब शुद्ध गाईच्या तुपाचे सुद्धा टाकायचे आहेत. तूप हे माता लक्ष्मीला आकर्षित करण्याकरता अतिशय प्रभावी मानलं जातं. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल. काही वेळाकरता आपल्याला ही मातीची पंती जी आहे ती देवघराच्या समोरच ठेवायची आहे. त्यानंतर ही मातीची पंती आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप जो आहे तो करायचा आहे. संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला या मातीच्या पंतीला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन ठेवायचा आहे. जिथंपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथंपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा कापूरसोबत आपण या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वस्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. आता या कापूरदानीमध्ये किंवा ज्या मातीच्या पंतीमध्ये तुम्ही हा कापूर जाळला तो शांत झाल्यानंतर ह्या वस्तू असतील, काही ज्या जळलेल्या असतील, काही नाही जळलेल्या असतील, तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन फेकायच्या आहेत. फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की रस्त्यामध्ये टाकू नका, कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण घरातून बाहेर काढून टाकले आहेत आणि त्याचा त्रास जो आहे तर तो कोणाला झाला नाही पाहिजे याची काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची आहे. एकदा ह्या वस्तू फेकल्या की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आहे, सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि स्वच्छ हातपाय हे धुवून घ्यायचे आहेत. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तर तो मोहिनी एकादशीच्या दिवशी करायचा आहे आणि अत्यंत प्रभावी असा हा उपाय जो आहे तो केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, शत्रू पीडा नष्ट होणारच आहे. पण आपण 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण होऊन मनामध्ये इच्छा जी आहे ती पूर्ण व्हावी. श्री स्वामी समर्थ. आजच्या पुरते एवढंच. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.